सर्व देशवासियांचे झाले समृद्ध जीवन. घटनेने केले सर्व मानवाधिकारार्पण. सर्व देशवासियांचे झाले समृद्ध जीवन. देशासाठी चंदन समजित राहिल्या थोर हुतात्म्यांचे स्मारक करूया. गावानी गाता स्वातंत्र्य लढ्याची बलशाली राष्ट्र निर्मितीचा निश्चय या गणराज्यातील करूया. महोदय अध्यक्ष, सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक, माझे वंदनीय गुरुजन आणि माझे प्रिय बंधूंनो, आज प्रजासत्ताक दिनानिमित्त मला मनोगत मांडण्याची संधी मिळाली आहे. याचा आनंद तर होतच आहे, शिवाय खूप अभिमानही वाटत आहे. कारण ज्या दिवशी स्वतंत्र भारतात लोककल्याणकारी स्वराज्याचा अरुणोदय झाला, त्या दिवसापासून या पवित्र मायभूमीच्या सर्व लेकरांना घटनेने हक्क व अधिकार यांची अभय कवच कुंडले बहाल केले. त्या दिवशी 4 शब्दांची सुमनमाला गुंफण्यासारखे मोठेपण कशातच नसेल. असे सांगतात की पूर्वी भारत याच्या सोन्याचा धूर निघत होता. संपन्न राष्ट्रात लोक गुन्हे गोंधळी नांदत होते आणि या सगळ्यांना जणू काही दृष्ट लागावी असे घडले. सत्ता आणि संपत्तीच्या हवेसाने पछाडलेल्या इंग्रजांची नजर या भूमीवर पडली. व्यापारी म्हणून आलेले हे इंग्रज या देशाचे राज्यकर्तेवेच बनले. जसे फोडा, झोडा आणि राज्य करा या कूटनीतीचा अवलंब करत, जुलूम अन्याय यांचा गोरी प्रहार करत ब्रिटिशांनी भारत मातेला गुलामीच्या दोखंडात बंदिस्त केले. ब्रिटिशांचे हे जुलमी साम्राज्य पुढे जवळपास 150 वर्षे चालू राहिले. या पवित्र मायभूमीला या जुलमी दोखंडातून मुक्त करण्यासाठी अनेक भूमिपुत्र बंड करू लागले. इंग्रजांविरुद्ध उठाव करू लागले. क्रांतीची ज्वाला दिवसादिवस भडकतच राहिली. स्वराज्याच्या कामी अनेकांनी घरदारावर तुळशी पत्र ठेवले. वासुदेव भडके, भगवत सिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद यासारख्या अनेक निधड्या छातीच्या क्रांतिकारकांनी हुतात्मा पत्करले. टिळकाच्या सिंह गर्जनेने इंग्रजांना धडकी भरू लागले. व्यापारी म्हणून आलेले हे टिळकाच्या सिंह गर्जनेने इंग्रजांना धडकी भरू लागले. महात्मा गांधींनी दाखवल्या सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर सारा देश एकत्र येऊन इंग्रजांना चले जाव म्हणून चित्कारू लागला. स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्य लढ्याची मोहीम अटके पार पोहोचवली. सरते शेवटी सत्याचा विजय झाला. सर्वांच्या त्याग बलिदानातून स्वराज्य अरुणोदय झाला. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र राष्ट्र म्हणून जणू काही पुनर्जन्म झाला. पंडित नेहरू पहिले पंतप्रधान बनले. अनेक वर्ष अन्यायात खितपत पडलेल्या भारतीय न्याय स्वातंत्र्य देणारी, शिवाय समता, बंधुत्व व लोकशाही यांचे बेदरपण करणारी घटना निर्मिती करण्याचे ठरले. त्यासाठी घटना समिती स्थापन झाली.